पहिल्यांदा तर मुख्यमंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करेन की आज त्यांनी कृती समितीसहित ज्या संघटना, कारण जवळजवळ साधारणतः 30 ते 35 संघटना ज्या 5 जिल्ह्यातील आहेत, या सगळ्या संघटना याच्यासाठी काम करतात। अनेक वर्ष या संघर्षामध्ये या सगळ्या संघटनांचं योगदान, खूप मोठं योगदान आहे। जरी नेते मंडळी सर्वपक्षीय असली तरीसुद्धा स्थानिक भूमिपुत्रांपर्यंत पोहोचणे, त्यांच्यामध्ये समाज जागृती करणे आणि सगळ्यांना एकत्र करणे, हे खरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं काम या सगळ्या संघटनांनी केलेलं आहे। आणि आज सगळ्या संघटनांसहित मुख्यमंत्री महोदयांनी ही मीटिंग बोलवली। आणि गेली इतके वर्ष आपण पाहत असाल किंवा एक 2-4 दिवसापूर्वीसुद्धा सगळ्यांचे तोडून एकच होता की महाराष्ट्र विधानसभा असेल किंवा विधान परिषद यांनी एकमताने ठराव केंद्राकडे पाठवलेला आहे, परंतु केंद्र अजून विचाराधीन आहे, अशा प्रकारचं होतं। पण आज मुख्यमंत्री महोदयांनी एकदम क्लिअर बोलले की हा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे। आणि 3 दिवसापूर्वी त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांचे 4 विषय होते। 4 मधून एक विषय हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं, हा देखील विषय होता। आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की या विषयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील हिरवा झेंडा दाखवलेला आहे। आणि पंतप्रधान महोदयांनी असा शब्द दिला की जो प्रस्ताव राज्य शासनाकडून आलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम असेल आणि त्याच्यासाठी खास करून ते नवीन एक GR काढत आहेत, जे एक नवीन पॉलिसी बनवत आहेत की ज्याच्यातून हे सगळे नामांतराचे विषय असतील, हे सगळे अधिकार त्या याच्यापुढं राज्य सरकारला देणार आहेत। तर त्याच्यामुळं त्यांनी तेही सांगितलं की आत्ता जे उद्घाटन आहे, हे उद्घाटन जरी झालं तरीसुद्धा कमीत कमी 2 महिने जे काय रेग्युलर चालण्यासाठी टेक ऑफ किंवा लँडिंगसाठी असेल तर कमीत कमी 2-2.5 महिन्याचा गॅप पडणार आहे। आणि तेव्हा ते पूर्ववत चालू होईल आणि तोपर्यंत या सगळ्या प्रोसिजर करून या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव देणार, अशा प्रकारचं आश्वासन म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचा शब्दच मुख्यमंत्री महोदयांनी दिला।